काहीतरी नवीन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. फिशिंग झालेली आता आपण ह्या सगळ्या झाडांवरती आपण आहे का बघतो. आता इकडं बी हे इथं जायचं समोर दिसतंय ते इथं बी बघूया. चला तर मग थोडंसं गावलं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माश्या तर चावतील पण अनुभव लहानपणापासूनचा जो अनुभव आहे ना, अनुभव म्हणतात. या लहान मुलगा माझा डबड्यात त्यांनी फिश पकडली. त्याचं लक्ष त्याच्याकडेच आहे. छोटे त्याची फिश दाखवतो तुम्हाला. बघू शकता तुम्ही त्यांनी डबड्यात बघ लिहिलं. हा एक ते काय झालं फिश काय झाली तुझी. अरे फिश काय हाय पण दुसरी मोठी पकडू. रडायचं नसतं इथं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चल पट 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 पट. काहीतरी नवीन आलेलो आहे आपण आता लोकेशनवर. बघू शकता तुम्ही. हे इथं थांब रे, हे थांब तिथंच. शोधतो पहिलं मी. मोडले सगळे. आता एकच राहिले. कमी कमी पाणी काढलं लगेच नाही बापा. थोडा हनी दे रामाला. हनी मागतोय तो पण हनी काय मला भेटाना. दुसऱ्या आंब्यावर जाऊ आपण. चला दुसऱ्या आंब्यावर आलेलो आहे. ते शोधतो आता मी. तिथं थांबायचं मागं तुम्ही. नजर एकदम तीक्ष्ण लागतीय. तीक्ष्ण नजर लावली की मग मऊ भेटते. पण असा प्राथमिक अंदाज असा आहे की इथं कोणीतरी येऊन गेलेलं आहे, त्यामुळेच इथं काही दिसेना. नाही तर इथं आल्या आल्या भरपूर अशी मऊ असतात. आणि त्यात माझी नजर म्हणल्यावर एकदम कडक. रेकॉर्ड आहे आपला. 11 लिटर मध काढलं होतं आम्ही. तेव्हा मध भरपूर असायचं. आणि ह्यावरती माशाच नाहीत. माशाच कुठं फुलावं माशाच दिसले नाहीत कुठं. त्यामुळं पराग इकडं तिकडं नेलाच नाही त्यांनी. आणि एक समोर दिसतंय का, समोर एक मग आहे. बघू शकता मित्रांनो, आपली नजर लय खतरनाक आहे. आता एकदम झूम बघू दाखवतो तुम्हाला. आपली स्टिक जेवढी जाते तेवढी. बघू शकता तुम्ही. बघू शकता. काय होतं काय माहिती. खतरा हो भी सकता है, नहीं भी सकता है, कुछ भी हो सकता है. फांदी आता एकदम मोठी आहे. असं वाटतंय मला वाटतं याला ठेवावं. कारण की आपल्याकडे साहित्य काही नाहीये.
मित्रांनो असं वाटतंय की काय झालं माहिती का, आपण साहित्य काय आणलं नाही तोडायला आणि मऊ जास्तच मोठा आहे आणि मोठ्या फांदीला आहे. तर आम्ही आता डिसिजन असा घेतलाय की याला नंतर काढतो आम्ही. ट्राय तर केअर करील मी, पण ते काय होईल, मला जी फांदी आहे ना ती मोडणार नाही. आता आपल्याकडे काही साहित्य बी नाही आणलेलं आहे. आपण आलतो फिशिंगसाठी. आता तुम्हाला मौत दाखवलेलं आहे मी. एकदा ती भरपूर मोठी आहे, आपल्या हाताने काही तुटणार नाही ती. बघू शकता ही अशी मोठी फांदी. आणि आता ते कॅमेऱ्यात तुम्हाला वाटतंय तशी, पण ती मोठी आहे फांदी. खाली येतो मौत मध भरपूर आहे त्याला, पण बघू आता. तर हे आपण मऊ असंच ठेवू, मग उद्या आपण याला नक्की काढूया. तर आजच्या दिवस याला याच्यातच राहू द्या, कारण की आपल्याकडे काही साहित्य नाही आहे. आपण छोटी छोटी, नाही तर मी आत्ता याला लगेच उडावलं असतं, 2च मिनटात याचा खेळ केला असता. पण आता काही नाही आहे आपल्याला सध्या. आता आपण इथून जातोय आणि दुसऱ्या आंब्यावर बघतो. चला तर मग दुसऱ्या आंब्यावर बघूया. कारण की भरपूर अडचण आहे इथं आणि आपल्याला काही साहित्य तर काहीच नाही. हा मिळेल आपण उद्या काढूया त्याला. तर आता आपण इथून, माझा मुलगा बी एवढा अडचणीत आलाय माझ्या मागे, बघू शकता तुम्ही. ते म्हणते मला खायचे पप्पा, बघू शकता. या गहू काढलेला आहे शेतकऱ्यांनी. बघूया आता दुसऱ्या आंब्यावर. हे इथं ये ना, इथं उभं राहा. हे सगळी माझ्याच मागे येतात. काय होतंय, खतरा हो भी सकता है, कुछ भी हो सकता है. खाली एक मोठी विहीर आहे, त्यामुळे जरा सावधान राहा, सतर्क राहा. आर्यन मागे यायचं, मी शोधतो पहिलं. काय होतं, ऊन एकदम कडक असल्यामुळं अडचण भरपूर आहे. सापांची बी भीती वाटते. सापांची बी भीती वाटते. ऊन भरपूर आहे, झाडाखाली भरपूर पाला पडलाय. खायचंय पण मला भेटलं तर पाहिजे ना. मी एकदम तीक्ष्ण नजर लावून बसलोय. एक तरी मला दिसलं पाहिजे छोटस. पाण्याची बॉटल आणली, पण अजून मी काही पाणी पिलं नाही. काहीतरी नवीन, असे नवीन व्हिडिओ काढण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आजचं 100 लाईक आहे मित्रांनो टार्गेट. तुमचं 1 लाईक बी आपल्याला 100 असल्यागत वाटेल, म्हणून जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. या आंब्यावर तर काही दिसेना. भरपूर शोधला आता इथं. बघू आपण दुसऱ्या आंब्यावर शोधू, कारण की कोणीतरी आलेलं होतं आणि त्यांना ते काही दिसलं नाही. कारण की आलेले कसं, हे बघा, हे असं कोणीतरी फांदी वाकवलेली असतात, असं ते वाळत्यात. तिथं मऊ होतं एक, आपला अनुभव असतो ते. नाही शोधतोय मी.
सलग आपण आता सर्व आंबा शोधतोय. एक आहे पण आपण त्याला काढू शकत नाही ना, आपल्याकडे साहित्य नसल्यामुळे. परवा पाऊस झाला त्यामुळे भरपूर आंब्यांचे नुकसान झाले. बघू शकता तुम्ही खाली सर्वत्र आंबे, रसाचे आंबे आहेत बघा. बघू शकता सर्वत्र आंबे पडलेत. एवढं मोठं नुकसान झालेलं आहे बघू शकता तुम्ही. तरी अजून भरपूर इथं आंबे आहेत बघू शकता. आंबा म्हणलं की, खानापूर म्हणलं की आंब्यांचा पाऊस. भरपूर असे आंबे पडलेले आहेत खाली. आता इथं बी बघतो, कारण की गेल्या वर्षी आपण इतर रेकॉर्ड होता आपला, प्रत्येक आंब्यावर एक 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 एक. हे बी पडलेले दिसते का पाणी, इथून तरी काढलेले. म्हणजे इथं आपल्या आधी आपण जरा लेट झालो, कोणीतरी काढलेलं होतं इथं. आणि शक्यतो तर काही नाही वाटतं आता इथं. पप्पा तुम्ही पहिल्यापासून हनी काढले, आजकाल काढायचं हनीला. आता हनी बॅजर, मी हनी बॅजर आहे, पण ते काय झालंय बॅजरला, आता मी बॅजर झालेलो आहे. हनी बॅजर आहे मी काय करू. आता मी आंब्यावर चढून चढून मीच बेजार झालेलो आहे. बॅजर नाहीतर रेकॉर्ड आहे आपला इथं. मला काय सांगतो आणि काय आपल्याला मिळा ना. दम लागलाय. प्रत्येक आंब्यावर चढायचंय मित्रांनो वरती, आणि मग ते का बघायचंय, शोधायचंय. आमचे मित्र ते बी एक्सपर्ट आहेत इथं मऊ काढण्यात. मला असं वाटतं परवा दिवशी ते माझ्याकडे आलते, म्हणजे जरा मऊ शोधूया आपण. पण इथं काहीच दिसेना आता. आणखी असे एवढे एवढे मोठमोठे 2 हात कसं जोडू मी. तरी माझ्या हे 2 इतडाचा 2 इतड माझी मऊ असतो. पण आता सध्या तर काही नाही आहे. सर्व आंबा शोधलेली आहेत तुम्ही. अजून भरपूर आंबा शोधायचे आहेत आपल्याला. आर्यन तिकडं, आर्यन बी शोधतोय. आर्यन बी ते घे रे त्याचं. अरे थांब रे. खूप अडचण आहे. घनदाट जंगल असल्यावर असं दाखवायला लागतंय मित्रांनो, असं दाखवायला लागतंय तेव्हा कुठं होतंय. दाखवायला लागतंय असं तेव्हा कुठे होतंय. इथे बी नाही आता पुढचं. चला तर मग पुढच्या आंब्यावर शोधूया. गेल्या वर्षी मी ह्या आंब्यावलं काढलं होतं. इथल्या ह्या आंब्यावलं एवढं भरपूर चावलं होतं ना मला. एवढं आणि बॅजर मास्टर मला एवढं जोरात चावलं. थांब जरा. आता एकच आंबा आपण शोधायचा राहिलेला आहे.
हे लवकर चल बाबा गाडी. आदेश कटाळलेला आहे. पप्पा लवकर गाडी चल. मच्छरने वाकावतात. एवढं ऊन पडले तरी मच्छर काय सोडणार. अजून आपल्याला व्हाईट्सच आहेत आपल्याकडे मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल. काहीतरी नवीन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तर थांबितच बरे मी आता खालीच ठेवतो. आता मी इथं शोधतो वरती. इथंच थांबा तुम्ही, लगेच क्विकमध्ये मी एकदम शोधतो फास्टमध्ये. कॅमेरा सेट करूया पुढचं. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? नेलं. अरे बाबा सगळे नेलं. हा पकडूया आपण. आदेशला टेन्शन आली कारण की त्याच्या जे डबड्यात जे मासं पकडलं होतं आम्ही, ते आता ऊन असल्यामुळं ते उलटे पडलेले आहेत. त्यांचा ऑक्सिजन कमी झाला. मग काही दिसायचं नावच घेईना. पण ते उद्याच्याला आपण ते काढूया. काढल्यावरच तुम्हाला ते व्हिडिओ दाखवतो, नाही तर ते आपल्या आधी कोणीतरी न्यायचं काढून. भरपूर आंबे शोधले. लाईव्ह दाखवतो तुम्हाला. मग काय मिळाला. बघू आता एक लास्टच आंबा राहिलाय. लास्ट आंबा राहिला एवढा शोधूया. चपल्यांचा काढत चढलोय मी आपल्या झाडा. रिस्क शोधू रे शोधू. हा जसा छोटा मुलगा जसा हा माझा छोटा मुलगा जसा आणलाय ना, नुसताच रडतोय. गपच बसायची नाव आहे ना. आणि त्याला बी नुसती ती चिडवून देतात, हे नाही ते नाही ते नाही, आणि ते नुसताच रडतोय. माझं काही लक्ष लागा ना. मग पण जाऊ द्या, जरा रानात फिरलेलं बरं असतं. मला तर कॅमेरा बी धरता येईल. किती आले बघू शकतो तुम्ही. आपण मासे नेले तर मला आंबा देतात. मासे गेलं तर मग लगेच आंबा मागत आमचं अडचण येते. लगेच आंबा. गवत भरपूर असल्यामुळं खतरा हो भी सकता है, नहीं भी हो सकता है, कुछ भी हो सकता है. एक भी मऊ नाही. आणि अर्धे नंबर हा नुसताच रडतोय. मग अजून बघा हा इकडे बघा. हा का आता कसा मान खाली घालतोय बघा. हा का आता एकच राहिलेलं आहे लास्ट. लास्ट बघू शकता तुम्ही. आता आर्यननी पोझिशन घेतलेली आहे. त्याचा ताबीत ट्रेन झालेला आहे.
रेकॉर्ड ब्रेक मग इथं होती ती आता एक बी मऊ नाही आहे. पण अशा तऱ्हेने आम्ही नाराज झालेलो आहे मित्रांनो. कारण की जे काम आम्ही करायला आलतो ते आम्हाला एकच मिळालं. त्याच्या नादात आम्ही सहज लक्षवरती टाकलं तर आम्हाला एक मऊ दिसलं. दुसरं मऊ आहे मोठं, ते आपण मागच्या आंब्यावर बघितलं ते. तर ते काय आपल्याकडे साहित्य नसल्यामुळं ते राहिलेलं आहे. बघू आता आपण कॅचिंग पोझिशन. इथं आपल्याला एक स्नेक हेड, आंब्यांची झाड आहेत पुढून, आणि ते असा वाड्यांचा आवाज येतो. कसं आहे गावतातून जायचं बघा. खूप अडचण आहे, रिस्क बहुत आहे. आपल्याला वाट माहिती आहे त्यामुळे तर आपण असंच जायचं. आणि माझ्या छोट्या मुलाला आता 1-2-3 परत नवीन मासे पकडून येणार आहे. चला सर मग हां, तर मग लाईक करा म्हणा. मग लाईक करा म्हण की. तिथंच थांब. हां म्हण, लाईक करा. आता पप्पा माझे फिश मला पकडून येणार आहेत. इकडं बघ की, इकडे म्हणा लाईक करा. लाजतंय ते. चल रे आर्यन. हा रोज राहू दे ना, आपल्याला हे करायचं. आर्यन चल ना. खूप काट, गवत. मुलांच्या आजीने बघितलं तर, व्हिडिओ बघितले तर म्हणतील काय मुलाला कुठून बी घेऊन चाललाय हा. बघू शकता सर्वत्र आंब आहे. चल रे आर्यन. त्यांनी प्रॉमिस काय केलं की पप्पा तुमचे मी पाय दाबून देतो, अंग दाबून देतो, पाटाणाशी असं दाबून देतो, मला मासे पकडून द्या. पण आता ते प्रॉमिस मी त्याला 2-3 मासे दिलते. मग काय झालं जा माहिती का, त्याचे ते उन्हाने मासे आहेत ना, पाणी या डबड्यात होतं ते गरम झालं. आणि गरम झाल्यामुळं ते पाणी ऑक्सिजन कमी झालं आणि त्यातले ते 3 मासे होते ते मेलेत. पण आता आपण बघूया ते मासे आपण आता त्याला मिळवून द्या. लाईक करा सांग. लाईक करा सांग. रुमाल कुठे त्याला सर्दी झालेली, आजारी आहे तरी आला येतो माझ्यावर इथं. त्याला ते रुमाल. तेव्हा तुम्ही त्याला शिंबूड लावलेला आहे. असो, छोटा मुलगा आहे तो, घ्यायचं सांभाळून. आता आपल्याला दाखवतो खाली, इथून खाली जायचे असं. चल मला पकड. आता खालची वाट काय तशी तुम्हाला दाखवतो कसं जायचं. एकदम घाट असल्यागत उतार आहे, उतार बघू शकता तुम्ही कसा उतार आहे. खूप अडचण आहे इथं. बघू शकता जंगल आहे बघा. इथं मोराचं पिशवी दिसते, लगडचं. आणि आमच्याकडे असले शंख असतात, मोठे मोठे शंख, गोगल गाय म्हणते त्याला. कॅचिंग बोर आलेली आहेत छोटी छोटी, आयुषला आवडतात. पण आता असं उतरवायला लागते. चल 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 चल. सोड नको, पडशील. अरे पडशील. बघू दाखव. क्या मिला है तुमको, क्या मिला है तुमको. पंख मिळालेला आहे. अडचण असल्यामुळे इथं मोर, जंगली पक्षी, प्राणी, लांडोरीचं पीस मिळालेलं आहे त्याला. आता आपण मोठ्या पाण्याच्या बंधारा बघू शकतो तुम्ही.
इकडून ये इकडून ये इकडून ये इकडून ये माझ्या खूप अडचण असल्यामुळं आयुष्या हातातला गळ अडकून बसलेला आहे. चल 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 आधीच लक्ष टाकून दे रे ते. त्याला आलं की अँटिकच लय आवडते. इथे बी अडचण आहे भरपूर. हा ओ सर्वत्र जंगल आहे. जंगल जंगल मोगली पिक्चर जाते मोगली. आणि अशा पाणी पातोळ्यात भारतातील सर्वात खतरनाक साप गोनस. गोनस ह्या सापापासून वाचण्यासाठी 2च मिनिटात ते अटॅक करतो. आता पोझिशन घेऊया. इकडे सर इकडे सर इथं सर स्टँडिंग पोझिशन घेऊया आपण आता. गळाला लावलेलं बिडूक पर वाळून गेलाय. हो काढायचं ना आता. सर मागे पाणी कमी झालेलं आहे. बघू सर बाजूला इकडे इकडे अरे इकडे ये बाजूला. अरे इकडे येतो ना धरून बाळा. नाही मिळाले इथं. पाणी कमी असल्यामुळं पाणी कमी आहे. खूप लेट झालेलो आहे आपण. कारण की इथं सगळं पाणी असतं. बघू शकते हे इथं समोर दिसतं. इथं पाणी असतं. असंच पाणी इथून वाहत 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 इथे येतं या डावात. आणि ह्या मोठ्या डावातलं पाणी आहे ना इथून पाणी पडते बंधाऱ्यापासून ते इथून येतं. त्यामुळे इथं स्नेक इथं ह्या असल्या जागेत लपून बसतात. कारण इथं मोठा भरपूर अशी कॅच होतात इथं. पण आता इथं काही नाही आहे. तर बघू आता आपल्याला पुढं काय मिळतं इथे. तू आता खुश झालेला आहे. खुश झाला ना तू. नाही झाला का अजून ते म्हणते लय पाहिजे. खूप असा मोठा पूर येतो इथं. सर माग कॅच होते का बघू. इथं असणार आहे एक तरी. दर रे इकडून घे इकडून घे इकडून त्याचे घे गळात. व्हिडिओ काय कर मित्रांनो माशाने कॅच द्यायला खूप मोठा मासा आहे मित्रांनो. येतो मोठाच कॅच सुटलेला आहे. खूप मोठा मासा आहे तिथे. आपले बेडूक भी संपलेले आहेत. आता बेडूक शोधायला पाहिजे. चला मित्रांनो भागो बेडूक शोधने के लिए. मित्रांनो आता लवकरात लवकर बेडूक शोधला पाहिजे.
खूप मोठा मासा आहे. मित्रांनो बेडूक तर गावला आहे आपल्याला, पाहू शकता. कारण की मांसाहारी असल्यामुळं हा पिठाव बिठाव कशा येत नाही. तर परत बघू शकता तुम्ही, परत पोझिशन इथे घेते, परत पोझिशन घेतो. आयुष्मान मागत आदेश, तू खुश आहेस का? छोटे छोटे दाखव दाखव तुझं, छोटे श्रीमेत दाखव हात काढ. छोटे श्रीमेत मोठा श्रीमेत. हो, हो. मित्रांनो मासा, कॅच झालेला आहे मित्रांनो, पडतो. मित्रांनो सुटला. पुन्हा एकदा सुटलेला आहे लू. मित्रांनो. आज उतरलेला आहे, बघू शकता. सुटला, सुटलेला आहे. जबरदस्त मासा सुटलेला आहे. तीन प्रयत्न केले मित्रांनो, पण मासा तुम्ही बघू शकता कुठून आला आणि इकडे दुसरीकडे पडला. साईज मोठी असल्यामुळं छोटासा गळ होता, एकदम निसटून गेला. हुक आपण एकदम छोटं लावलं होतं. हुकाची साईज जरा आपण मोठी लावायला पाहिजे होती. एवढ्या हुकाचा मासा होता तो, एवढं हुक पाहिजे होतं त्याला, पण आपण छोटं हुक लावल्यामुळं निसटून गेलं. तरी काही हरकत नाही आहे. असंच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ देत जाईल तुम्हाला, काहीतरी नवीन. ह्या इथे होता मासा तो, इथे पण आपण ट्राय केला. आता भरपूर वेळ झालेला आहे, लहान मुलं घेऊन आलेले आहे मी. आता एक तर बघू शकता काय करतोय, त्याचं तर काय चाललं आहे मग अजून. आता भरपूर वेळ झालेला आहे, आता घरी जातो. पुन्हा आपण नंतर ह्याच ठिकाणी येऊ आणि ते राहिलेलं उद्याचं ते मऊ आपण काढूया. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप दुःख झालं आहे, भरपूर मोठा मासा होता तिथं. 3 कॅच पकडले आपण, पण ते सुटलं आपल्या हातून. कुछ भी हो सकता है. चला तर मग बाय बाय.